हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला झटपट मुगाची डाळ कशी बनवायची हे दाखवणार आहे। त्याबरोबर मी तुम्हाला बेसन घातलेली मेथीची भाजी सुद्धा बनवून दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया। मी कुकरमध्ये एक मुठ्ठी मुगाची डाळ घेतलेली आहे, त्यात पाणी घातले आहे, एक बटाटा घातला आहे, एक शेवग्याची शेंग घातली आहे आणि एक टोमॅटो कापून घातलेला आहे। मी कुकरचे झाकण लावून घेत आहे आणि याला एक सिटी येऊन देत आहे। बघा, अशा प्रकारे डाळ तयार झालेली आहे। आता या डाळीला आपण फोडणी देऊया। मी इथे कढई घेतली आहे, कढईत तेल घालत आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं अर्धा छोटी चम्मच जिरा, राई, चिमूटभर हिंग, तसेच कढीपत्ता आणि मिरचीही घालायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये घालायचा आहे कांदा। आता मी यात घालणार आहे चवीपुरते मीठ। मीठ घातल्यानंतर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगल्या प्रकारे परतून झाल्यावर त्यामध्ये घालायचे अर्धा छोटी चम्मच हळद, मोठा 1.5 चमचा मिक्स मसाला आणि 1 छोटी चम्मच गरम मसाला। हे सगळे मसाले आता चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत। मसाले चांगले परतून झाल्यावर मगाशी शिजवलेली डाळ आणि भाज्या आता आपण या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। भाज्या चांगल्या मिक्स झाल्यावर त्यामध्ये आपण 1 कप पाणी घालायचं आहे व डाळ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। डाळ चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यावर त्यावर झाकण ठेवायचं आहे। आता गॅस मोठा करायचा आहे आणि चांगली 5 ते 7 मिनिटं डाळीला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। बघा, डाळीला किती सुंदर रंग आलेला आहे। आता मी याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीर घातल्यावर थोडा वेळ डाळ हलवायची आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे। आपली डाळ तयार आहे। आता मी तुम्हाला बेसन घातलेली मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी घेतलाय हा फ्राय पॅन। आता फ्राय पॅनमध्ये तेल घालूया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये घालूया अर्धा छोटी चम्मच जिरा, अर्धा छोटी चम्मच राई, चिमूटभर हिंग। आता कांदा घालूया आणि कांदा थोडा परतून घेऊया। आता यामध्ये लसूण घालूया, त्याचबरोबर मिरची घालूया। आता चांगल्या प्रकारे कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाल्यावर त्यामध्ये हळद घालायची आहे आणि हळद कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये मेथी घालूया। मेथी आपल्याला कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायची आहे। मेथी कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे बेसन आणि चवीपुरतं मीठ। आता बेसन आणि मीठ चांगल्या प्रकारे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीवर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्ये पाणी घालायचं आहे आणि 10 मिनिटं अशीच भाजी शिजवून द्यायची आहे। झाकण काढून आता 5 मिनिटं भाजी हलवायची आहे। बघा, आपली भाजी अशा प्रकारे तयार झालेली आहे। मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।